दरम्यान राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवाराची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली। आज अजित पवारांची चर्चा करून उद्या निर्णय घेणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सध्या सह्याद्री गेस्ट हाऊस या ठिकाणी होते आणि या ठिकाणाहून निघताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सध्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय सध्या चित्र आहे। सर, विधान परिषदेची निवडणूक आणि उद्याचा शेवटचा दिवस, काय सध्या पक्षाची तयारी चालू आहे? उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे, याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे। तर उद्या 11:30 वाजता 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा अर्ज भरला जाईल आणि अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः उपस्थित राहणार आहे। खरं तर 87 पेक्षा जास्त अर्ज पक्षासाठी एका जागेसाठी आले होते। किती नावांचं शॉर्टलिस्ट केलं आहे आणि सध्या जी 3 नावं चर्चेत आहेत, संजय दौंड असतील, उमेश पाटील असतील किंवा आणखीन जिशान सिद्दीकी असतील, काय चर्चा झाली? नाही, या संदर्भातली चर्चा उद्याच 11 वाजता उमेदवाराच्या नावासहित मी त्या ठिकाणी करेन। आज रात्री उशिरा तुम्ही अजित पवारांना भेटता अशी माहिती मिळते। आजच्या बैठकीमध्ये ह्या संदर्भात चर्चा होईल का, त्यानंतर जाहीर कराल? हो, आज काही प्रमाणामध्ये चर्चा झाली, पुन्हा रात्री एकदा बसून भेटून चर्चा करणार आहे। प्रफुल्लबाईंच्या जवळ सुद्धा याच्यावरती चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय लवकर होईल। अनेक वेळा ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद घेतल्यानंतर मोठमोठे जे प्रयोग आहेत किंवा मोठमोठे जे पक्षप्रवेश आहेत ते तुम्ही केलेत। स्नेहल जगताप देखील आज आपल्या भेटीसाठी या ठिकाणी होत्या। आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित जोडल्या गेलेल्या स्नेहल जगताप पाहायला मिळतील? एक असं आहे की कौटुंबिक कारणाच्यासाठी ती भेट होती, बाकी काय नव्हतं। मी अनेसा मुंबईमध्ये होतो, आज अदितीचा वाढदिवस होता, त्यानिमित्तानेच भेट होती। बाकी काय त्या ठिकाणी फारशी राजकीय चर्चा केलेली नाही। काही मोठे चेहरे येत आहेत? नाही, आगामी कालावधीमध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या परिसरातील अनेक महत्त्वाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निश्चितपणाने आलेले आपल्याला पाहायला मिळतील। अनेकांची चर्चा दादांजवळ झाली, काही सहकाऱ्यांची चर्चा माझ्या स्तरावरती सुद्धा झालेली आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।